नागपूर महानगरपालिका मुख्यालयात 3 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। शहरातील अतिक्रमण विभागाने हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला। हा मोर्चा काँग्रेसचे नेते संजय महाकाडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। हातगाडी व्यावसायिकांवर अन्यायकारक कारवाई केली जात असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती आहे। परिस्थिती चिघळू नये यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रशासनाने हातगाडी धारकांवरची कारवाई तात्काळ थांबवावी आणि त्यांना पर्यायी व्यवस्था द्यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। काल ज्याप्रमाणे या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामार्फत जी अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे, जे फेरीवाले असो किंवा टपरेवाले असो, कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता त्यांच्यावरती कारवाई करून सर्व सामान निस्तंभूत करण्यात आलेलं आहे। ही ज्या प्रकारे कारवाई झालेली आहे, ही कारवाईचा जो प्रकार होता हा योग्य प्रकार नाही आहे। त्याकरता महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्व नगरसेवक त्यांना दाद मागण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत आलेलो आहे। ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली आहे, ही मागणी निवेदन आज आम्ही इथे आयुक्त साहेबांसोबत दिले।